बांगलादेशातील हिंदूंवर होणारे अत्याचार थांबवा निवेदन देण्यासाठी आलेले हिंदू संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते अकोट इथं प्रशासनाला हिंदू संघटनांचं निवेदन। भारताच्या भरोशावर स्वतंत्र झालेला आणि पाकी मुस्लिमांच्या अत्याचारातून बचावलेल्या बांगलादेशात कट्टरपंथी इस्लामी संघटनांनी विद्रोह केला असून त्या परिणामी हिंदू समाज बांधवांवर अमानुष अत्याचार केले जात आहेत, तिथं मंदिरं तोडण्यात येत आहेत। या सर्वांना आळा घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारनं बांगलादेश सरकारवर दबाव आणावा व होणारा अत्याचार त्वरित थांबवावा अशी मागणी एका निवेदनातून अकोट विभागीय अधिकारी व तहसीलदार यांना देण्यात आले। अकोट शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी सर्व हिंदू बांधव एकत्र येऊन त्यांनी उपविभागीय कार्यालय इथं मोर्चा काढण्यात आला। बांगलादेशात हिंदू व अल्पसंख्याक समाजावर बांगलादेशी लष्कर आणि पोलीस तसेच कट्टरपंथी इस्लामी नागरिकांकडून हल्ले केले जात आहेत, याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करत आहोत असं निवेदनात नमूद केलंय। मोर्चात जय श्रीरामच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता। यावेळी सकल हिंदू समाजाच्या प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत 16 डिसेंबर रोजी दुपारी 11 वाजता शिवाजी महाराज चौक अकोट इथून मोर्चा काढण्यात आला व उपविभागीय कार्यालय यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले। निवेदन देण्याकरता सकल हिंदू समाजातर्फे विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, छत्रपती श्री शिवाजी महाराज स्मारक समिती व हिंदू हितचिंतक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी कार्यकारी संपादक विशाल गवई। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.